कधी तुम्हाला असं वाटतं का, आपण मेडिटेशन करतो, हीलिंग करतो, तरीही मन पूर्णपणे शांत होत नाही? खरं तर कारण आपलं माइंड नसतं, तर कारण आपलं एन्व्हायरमेंट असतं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे, मी हीलिंग सेशन किंवा व्हिडिओ शूट करण्याआधी माझं हीलिंग स्पेस कसा तयार करते. खरं तर आपण सगळेच बिझी लाईफ जगतो. घर, काम, रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्या सगळ्यात आपल्यासाठी स्पेस तयार करणं खरंच खूप कठीण वाटतं. पण हीलिंग ही फक्त टेक्निक नाही, तर ती एक एनर्जी एन्व्हायरमेंट असते. ज्या जागेत आपण बसतो, ज्या जागेत आपल्या वस्तू आसपास असतात, त्या व्हायब्रेशनमध्ये आपण काम करतो. त्या सगळ्याचा आपल्या मनावरती खूप मोठा परिणाम होत असतो. म्हणूनच व्हिडिओ शूट असो किंवा हीलिंग सेशन, मी आधी माझा स्पेस कॉन्शियसली तयार करते. सगळ्यात आधी मी माझं टेबल क्लीन करते, कारण क्लटर स्पेस म्हणजे क्लटर माइंड. जेव्हा टेबलवर अननेसेसरी वस्तू असतात, तेव्हा फोकस ऑटोमॅटिकली डिस्टर्ब होत असतो. म्हणूनच मी सगळं काही अगोदर रिमूव्ह करून घेते, टेबलला स्वच्छ करते आणि त्यावरती फ्रेश कवर ठेवते. हा कवर बदलण्यामागे एक छोटा सिम्बॉलिझम आहे, म्हणजेच नवीन एनर्जी इन्व्हाइट करण्याचा. मी माझ्या व्हिडिओ शूटमध्ये किंवा माझ्या सेशनमध्ये साडी आवर्जून घालते. साडी ही माझ्यासाठी फक्त एक साडी नाही, तर एक हीलिंग एनर्जी आहे. कारण ट्रॅडिशनल अटायर घातल्यावर मला पर्सनली ग्राउंडेड आणि सेंटर वाटतं. आपण काय घालतो याचाही आपल्या एनर्जी स्टेटवरती परिणाम होत असतो. म्हणूनच मी माझी हीलिंग रूम सजवताना स्वतःलाही सजवत असते. क्रिस्टल्स, LED लाईट्स, स्वच्छ कवर हे सगळं डेकोरेटिव्ह नाही, हे एनर्जीचे अँकर्स आहेत. जेव्हा स्पेस क्लीन आणि इंटेन्शनल असतो, तेव्हा हीलिंग करताना माझा फोकस नॅचरली डीप जात असतो. सायकॉलॉजीमध्ये एक कन्सेप्ट आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशनिंग. आपण ज्या जागेत रिपीट ॲक्शन करतो, ती जागा आपल्याला ब्रेनसाठी एक सिग्नल बनते. उदाहरणार्थ, जर तुम्ही एका स्पेसिफिक जागेत रोज मेडिटेशन केलं, तर काही दिवसांनी त्या जागेत बसताच माइंड तुमचं ऑटोमॅटिकली शांत होतं. यालाच एनर्जी अँकरिंग म्हणतात. क्लीन स्पेस, इंटेन्शनल ऑब्जेक्ट्स, काम माइंडसेट हे तिन्ही गोष्टी मिळून हीलिंग एन्व्हायरमेंट तयार करता येतं. म्हणूनच हीलिंग फक्त टेक्निक नाही, ती एन्व्हायरमेंट, इंटेन्शन प्लस अवेअरनेस यांचा कॉम्बिनेशन आहे. जर तुम्ही मेडिटेशन किंवा हीलिंग प्रॅक्टिस सुरू करत असाल, तर आधी तुमचं छोटंसं हीलिंग स्पेस तयार करा. फार मोठी जागा असण्याची गरजच नाही, फक्त इंटेन्शन प्युअर असलं पाहिजे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचं हीलिंग कॉर्नर तुमच्या घरामध्ये कुठे आहे. आणि अशाच माइंडफुल लिव्हिंग आणि हीलिंग रिलेटेड व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.